नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जसे की आपणास ठाऊक आहे 2020-21 या वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन अभ्यासक्रमात नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न असतील ते एक तर MCQs आणि दुसरा काय असेल व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन। तर या दोन्ही प्रश्नाची तयारी करत असताना एक लक्षात ठेवायचं, MCQ ची तयारी करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त बोर्डाचे पुस्तकाचे वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्या पुस्तकातून पाठ्यपुस्तकातूनच MCQ ची रचना केली जाते। दुसरं व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, या बाबतीत मुलांमध्ये संभ्रम असतो। तरी मी आपणास सांगू इच्छितो की बोर्डाला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन यामध्ये त्या दिलेल्या 1 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी किमान एक शब्द काही वेळेस किंवा फार झालं तर एका वाक्यामध्येच तुम्हाला या VSA ची उत्तरे लिहायची आहे। तरी आपण बोर्डाच्या पुस्तकाचे वारंवार वाचन करावे, जेणेकरून MCQs ची चांगली तयारी होईल आणि पर्यायाने तुम्हाला ते MSCET परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल। आणि व्हेरी शॉर्ट आन्सर यामध्ये स्पेसिफिक शब्दाचा वापर करायचा, एखाद्या वेळेस एकच शब्द त्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल किंवा एखाद्या वेळेस एका वाक्याची गरज राहील। तर आपण सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी बोर्ड क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र या विषयाचा चॅप्टर नंबर 7 वेव्ह ऑप्टिक्स, या वेव्ह ऑप्टिक्स मधील मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे की तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रत्येकी 1 मार्काला विचारलं जातं, त्या प्रश्नाची एक एक करून आपण उत्तरे शोधूया। तर सर्वात अगोदर पहिला जो प्रश्न आहे, सी व्हाट इज दॅट फर्स्ट क्वेश्चन, वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम व्हॉट ऑप्टिकली, लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम ऑप्टिकली रेअरर मीडिया टू ऑप्टिकली व्हॉट डेन्सर मीडियम, देन द स्पीड डिक्रीजेस बिकॉज ऑफ, काय सांगितलं त्याने की लाईट हा ऑप्टिकली रेअरर मीडियामधून ऑप्टिकली डेन्सर मीडियाकडे जातो। तर रेअरर टू डेन्सर लाईट जात असताना त्या लाईट किंवा त्या प्रकाशाची स्पीड कमी का होते? तुम्हाला माहिती आहे प्रकाशाची स्पीड और स्पीड ऑफ लाईट इज इक्वल टू V इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा। इथं V म्हणजेच स्पीड वेलॉसिटी, lambda means wavelength of light and n means frequency. Remember, frequency is that property of light which remains unchanged when light is traveling from one media to another media. म्हणजेच प्रकाश हा जेव्हा रेअरर मीडिया टू डेन्सर मीडियामध्ये जात असेल त्यावेळेस त्या प्रकाशाची फ्रिक्वेन्सी मध्ये कुठलाही बदल होत नाही। आणि आम्हाला माहित आहे की वेवलेंथ ऑफ लाइट in what denser media is less than wavelength of light in what rarer media, and because frequency of light is what unchanged, it remains unchanged when light travels from rarer to denser media, it means that velocity of light is directly proportional to wavelength, and wavelength of light in denser media is less than wavelength of light in what rarer media. What does it means? It means that velocity of light in denser media is less than velocity of light in rarer media because of what? Because wavelength of light in denser media is less than wavelength of light in what? Rarer media. म्हणजे पहिल्या मल्टिपल चॉईसचा करेक्ट ऑप्शन आहे A, म्हणजेच वेवलेंथ. A means wavelength. Now let us look at the second question. Second multiple choice question. काय second multiple choice question? लाइट ऑफ वेवलेंथ 5000 एंगस्ट्रॉम युनिट, प्रकाशाची वेवलेंथ किती दिलेली आहे? लाईटची वेवलेंथ 5000 एंगस्ट्रॉम युनिट. इट फॉल्स ऑन प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस, दॅट बीम ऑफ लाईट इज फॉलिंग ऑन ए प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, इथं लाईट पडत आहे, त्या लाईटची वेवलेंथ किती दिलेली आहे? 5000 एंगस्ट्रॉम युनिट. व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ लाईट गिवन? 5000 एंगस्ट्रॉम युनिट. The frequency of reflected light is, आणि विचारलं काय? frequency of reflected light is. लक्षात घ्या V is equal to n lambda
n is equal to v divided by lambda. N is equal to काय v divided by lambda. Now what is the speed of light? See here, n is equal to v by lambda म्हणजे याला nu is equal to c by lambda. Nu म्हणजे फ्रिक्वेन्सी, जनरली n घेतो पण इथं टेक्स्टबुक प्रमाणे nu is equal to c divided by lambda. So we want to find out the frequency of light. We know the speed of light in air. किती असतं speed of light in air? 3 into 10 raised to 8 divided by wavelength of light. Here wavelength of light is expressed in angstrom unit. So 5000 angstrom unit म्हणजेच काय 5000 multiplied by 10 to the power minus 10 meter. 10 to the power minus 10 मीटर आणि ही किंमत इथे खाली लॅम्बडाच्या जागेवर लिहिली. अँड इफ वी जस्ट कॅल्क्युलेटेड इट कम्स टू बी 6 into 10 to the power 14 हर्ट्ज. म्हणजेच सेकंड मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन असेल 6 into 10 to the power 14 हर्ट्ज. 6 into 10 to the power 14 हर्ट्ज. नाउ लुक ॲट द थर्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चन. काय दिलेलं आहे थर्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चन? लाईट फॉलो वेव्ह नेचर. सिंपल आहे, लाईट फॉलो wave nature because light exhibits the phenomena of interference. प्रकाशाचा जो इंटरफरन्स फेनॉमेना आहे त्याला जर तुम्हाला करेक्टली एक्सप्लेन करायचा असेल तर लाईटला कोणता नेचर घ्यावा लागेल तुम्हाला? when you consider light propagates in the form of wave then only you can explain the phenomena of interference of light in a. तर लाइट फॉलोज वेव नेचर बिकॉज ऑफ व्हॉट? लाइट एक्झिबिट्स द फेनॉमेना ऑफ इंटरफरन्स. लाइट एक्झिबिट्स द फेनॉमेना ऑफ इंटरफरन्स. चौथा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघा. काय चौथा मल्टिपल चॉईस क्वेश्चन? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट इज कॅरीड आउट बाय यूजिंग ग्रीन लाइट और रेड लाइट एंड ब्लू लाइट वन कलर ॲट ए टाइम. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं. सेपरेटली एकदा ग्रीन कलरचा वापर केला, दुसऱ्यांदा रेड कलरचा वापर केला, तिसऱ्यांदा ब्लू कलरचा सेपरेट वापर केला आणि प्रत्येक वेळेस दी फ्रिंज विड्थ इज रेकॉर्डेड. प्रत्येक वेळेस फ्रिंज विड्थ रेकॉर्ड केली WG, WR अँड WB रिस्पेक्टिव्हली. तर त्या फ्रिंज विड्थमध्ये काय रिलेशन असेल एक लक्षात ठेवायचं. फ्रिंज विड्थ W is directly proportional to lambda. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, फ्रिंज विड्थ W is equal to lambda capital D divided by small d. हा फॉर्म्युला माहिती आहे. विड्थ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेवलेंथ. विड्थ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेवलेंथ. तर आता रेड, ब्ल्यू आणि ग्रीन तीन रंग आहे, ग्रीन, रेड अँड ब्ल्यू. या कलरपैकी ज्या रंगाची वेवलेंथ जास्त असेल किंवा कमी असेल त्याप्रमाणे हा रिलेशन असेल, त्याप्रमाणेच हा रिलेशन असेल. तर इथं रेड कलर जो आहे तुम्हाला एक रिलेशन माहीत पाहिजे की विबग्योर 10वी मध्ये तुम्हाला हे सांगितलं असेल. विबग्योर GYOR व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड हे 7 रंग आहे. वेवलेंथ ऑफ रेड कलर इज लार्जेस्ट अँड वेवलेंथ ऑफ व्हायलेट कलर इज व्हॉट? स्मॉलेस्ट. वेवलेंथ ऑफ रेड कलर ह्या विबग्योर मध्ये VIBGYOR कोणत्या रंगाचा वेवलेंथ जास्त आहे? रेड कलरची वेवलेंथ सर्वात मोठी. म्हणजेच रेड कलरची विड्थ सुद्धा काय असेल? सर्वात मोठी. त्यानंतर ग्रीन कलर, हे बघा हे ग्रीन कलर आणि त्यानंतर काय ब्ल्यू कलर. म्हणजेच आता इथं ब्ल्यू कलरची विड्थ सर्वात लहान, ग्रीन कलरची त्याच्यापेक्षा मोठी, रेड कलरची त्याहीपेक्षा मोठी. म्हणजेच विड्थ ऑफ ब्ल्यू कलर, विड्थ ऑफ रेड कलर इज ग्रेटर दॅन विड्थ ऑफ ग्रीन कलर इज ग्रेटर दॅन विड्थ ऑफ व्हॉट? ब्ल्यू कलर. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? विबग्योर काय लक्षात ठेवायचं? हे जे 7 कलर असतात इंद्रधनुषमध्ये, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड दॅट ऑफ रेड. इथं व्हायलेट कलरची वेवलेंथ सर्वात कमी, सर्वात लहान आणि रेड कलरची वेवलेंथ ही सर्वात जास्त. आणि विड्थ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेवलेंथ असल्यामुळं ज्या रंगाची वेवलेंथ मोठी त्या रंगाची विड्थ सुद्धा मोठी, ज्या रंगाची वेवलेंथ लहान त्या रंगाची विड्थ सुद्धा कशी असेल? कमी असेल. तर चौथ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय असेल? WR इज ग्रेटर दॅन WG.
WR is greater than WG is greater than WB म्हणजे D is the correct option. कुठला ऑप्शन करेक्ट असेल? WR greater than WG greater than WB म्हणजेच D is the correct option. पाचवा प्रश्न बघूया आपण. काय पाचवा प्रश्न? See what is that fifth question? Again it is a simple problem. काय तो problem? The path difference between two waves meeting at a point is. Path difference between two waves meeting at a point is. इथं path difference दिलेला आहे आपल्याला. किती दिलेला आहे? 11/4 लॅम्बडा. The phase difference between the two waves आणि विचारलं काय? phase difference. तर path difference आणि phase difference यामध्ये आपल्याला एक रिलेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. phase difference delta phi equal to 2 pi by lambda into delta L. Here delta L is what? Path difference. हे कशावरून आलं? phase difference of 2 pi corresponds to path difference of lambda. So phase difference of delta phi corresponds to path difference of delta L. आता याचं रेशो जर घेतलं तर तुम्हाला हा रिलेशन येईल. तर लक्षात ठेवा इथं फेज डिफरन्स डेल्टा फाय इक्वल टू 2 पाय बाय लॅम्बडा इंटू वॉट? डेल्टा एल, वेअर डेल्टा एल इज पाथ डिफरन्स आणि पाथ डिफरन्स किती दिलेलं आहे नेमकं इथं? 11/4 लॅम्बडा. नाउ पुट दिस व्हॅल्यू ऑफ path difference delta L equal to 11/4 lambda. So finally you will get that phase difference is equal to, see here, 4 and 2. काय होईल मग इथं? 2 pi by lambda into 11/4 lambda and finally it comes to be 11 pi by 2. तर पाचव्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय असेल? 11 pi by 2. 11 pi by 2 means B is the correct option. 11 pi by 2 means B is the correct option. सहावा मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता तुम्हाला माहिती आहे सहाव्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा थेरी क्वेश्चन आहे. सहावा मल्टिपल चॉईस क्वेश्चन काय? दॅट विच ऑफ द फॉलोइंग कॅनॉट प्रोड्युसेस टू कोहेरंट सोर्सेस. कोहेरंट सोर्सेस कशाला म्हणायचं? The two sources of light, they are said to be coherent whenever they are emitting the light waves having phase difference between them which is either constant or 0. तर Lloyd experiment मध्ये in Lloyd mirror experiment, if this is a source of light, then that source of light is allowed to incident on a mirror. The light rays get reflected from the mirror आणि इथं लक्षात ठेवायचं here we are having the two sources. This is the original source and other is what? The light reflected from the mirror. This experiment is performed by Lloyd and it is one of the way of producing what? Coherent sources, because any change in phase of light waves from the original source will produce a same change of phase. Means light waves emitted from a given source and from the mirror both undergo same change of phase. Ultimately phase difference between them it remains same. Means Lloyd's mirror experiment is one of the way of producing coherent sources. Now the second option we know very well, Fresnel's biprism experiment. It is definitely a source of producing two coherent sources. Again we had studied already Young's double slit experiment. In Young's double slit experiment, the two pinholes, they are illuminated by same source of light and any change of phase in the light waves from the original source will produce same change of phase in the light waves from the two slit S1 and that of S2. Means two slit in Young's double slit experiment, they are coherent sources. Means all these Lloyd's mirror experiment, Fresnel's biprism experiment or Young's double slit experiment, in all the three cases we can produce two coherent sources. But remember that as far as prism is concerned, prism cannot produce two coherent sources. So the correct option for sixth multiple choice question is prism. That prism cannot produce coherent sources. परीक्षेत गफलत कुठे होते? तुम्ही फक्त कोहेरंट सोर्सेस वाचतात आणि पहिलाच ऑप्शन बरोबर आहे म्हणून टिक करतात. फार झालं तर एखादा मुलगा फ्रेझनेल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंटला टिक करतो आणि तिथेच तुमची चूक किंवा गल्लत होते. म्हणून प्रश्न नीट वाचा. इथं काय विचारलेलं आहे? कॅनॉट प्रोड्युसेस टू कोहेरंट सोर्सेस.
So D is the correct option, that is prism cannot produces two coherent sources. आता वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. काय सातवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघा. The seventh multiple choice question is the bending of beam of light around the corners. The bending of beam of light around the corners of obstacle. आता व्याख्याच तुम्हाला दिलेली आहे. डायफ्रॅक्शनची व्याख्या काय. In your textbook it was given. The bending of beam of light around the corners of obstacle is called diffraction. याच्यात काही रॉकेट सायन्स नाही. प्रत्येकाला व्याख्या पाठ असली की लगेच याचं उत्तर डायफ्रॅक्शन. व्हॉट इज डायफ्रॅक्शन. डायफ्रॅक्शन इज द बेंडिंग ऑफ बीम ऑफ लाईट. डायफ्रॅक्शन इज व्हॉट. बेंडिंग ऑफ बीम ऑफ लाईट अराउंड द कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल इज कॉल्ड ए डायफ्रॅक्शन. इज कॉल्ड व्हॉट. ए डायफ्रॅक्शन. आठवा प्रश्न बघूया आपण. काय तो आठवा प्रश्न. आठवा प्रश्न पुन्हा एक एक्झाम्पल आहे. फार सोपा एक्झाम्पल आहे आठवा प्रश्न. सी हियर व्हॉट इज दॅट. क्वेश्चन नंबर 8. In a single slit diffraction pattern, single slit diffraction pattern, तर लक्षपूर्वक बघा. फर्स्ट मिनिमा is obtained with red light of wavelength 6600 angstrom unit. काय. फर्स्ट मिनिमा म्हणजे पहिला मिनिमा. And it coincides with, first minima is coinciding with what? First maxima coincide with what? First maxima of some other wavelength lambda. दुसऱ्या एका वेवलेंथ लॅम्बडाशी तो कोइन्साइड होतोय. याचाच अर्थ काय. फर्स्ट मिनिमा ऑफ लाईट ऑफ वेवलेंथ 6600 अँगस्ट्रॉम युनिट इट विल कोइन्साइड विथ फर्स्ट मॅक्झिमा ऑफ सम अदर वेवलेंथ लॅम्बडा. तर तुम्हाला माहित आहे की ॲज फार एज फर्स्ट मिनिमा इज कन्सर्न, डायफ्रॅक्शन मिनिमा काय असतं. फर्स्ट मिनिमाचं फॉर्म्युला काय. ए साइन थिटा इक्वल टू एन लॅम्बडा. इथं एन इज इक्वल टू काय असेल मग. एन इज इक्वल टू 1. So A sin theta equal to 1 into lambda red. 1 into lambda red. कारण इथं पहिल्या केसमध्ये कोणती लाईट घेतलेली आपण. रेड कलरची लाईट घेतलेली आहे. रेड कलरची लाईट घेतलेली आहे. सो A sin theta is equal to A sin theta is equal to 1 into lambda red. This is the condition for काय. condition for first minima. काय असतं. Condition for first minima, it is A sin theta is equal to n lambda, and here n is equal to 1 for first minima. N is equal to what. 1 for first minima. So therefore we are having A sin theta equal to 1 into lambda red for first minima. आणि दुसरी कंडिशन काय दिली. इट कोइन्साइड विथ व्हॉट. फर्स्ट मॅक्झिमा. आता फर्स्ट मॅक्झिमा साठी काय कंडिशन असते. A sin theta is equal to A sin theta equal to actually 2n plus 1 divided 2n plus 1 is equal to 2n plus 1 into lambda by 2. आता n is equal to 1 ठेवलं तर 2 plus 1 किती होईल. 3 lambda by 2. काय होईल. 3 lambda by 2. So for first maxima A sin theta equal to 3 by 2 lambda. इथं लक्षात ठेवायचं. For first minima we are using red color light. And for first maxima we are using a light of wavelength lambda. आता तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे की दोन्ही कोइन्साइड होतात. बोथ विल कोइन्साइड. एज दे आर कोइन्साइडिंग इट मीन्स लॅम्बडा रेड इज इक्वल टू 3 by 2 लॅम्बडा. कारण लेफ्ट हँड साइड दोन्हीची सारखी आहे. ए साइन थिटा ए साइन थिटा. म्हणजे या दोन्ही इक्वेशन वरून इक्वेशन 1 and इक्वेशन 2 यू कॅन इक्वेट द राइट हँड साइड. So on equating the right hand side you will get lambda red is equal to 3 by 2 lambda. Lambda red is equal to what. 3 by 2 lambda. So as lambda red is equal to 3 by 2 lambda म्हणून काय येईल. lambda is equal to lambda red into 2 by 3 रिवर्स. हा 2 इकडे गेला 3 डिनॉमिनेटरला आला. We know lambda red is given 6600 angstrom into 2 by 3. So the final answer that is lambda is found to be 4400 angstrom unit. 4400 angstrom unit. आता हे झाले या चॅप्टर मधील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता दुसरा जो प्रश्नाचा प्रकार असतो तो प्रकार काय. व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन, जे की प्रत्येकी 1 मार्काला विचारलं जातं. आता या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न बघूया आपण. काय पहिला प्रश्न. व्हॉट इज द शेप ऑफ वेव्ह फ्रंट ऑन अर्थ
फॉर सनलाइट. सूर्यापासून जो प्रकाश पृथ्वीवर येतो तो प्रकाश वेवफ्रंटच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस पुढं पुढं जाईल, आपल्याला माहित आहे की सन इज ॲट फार अवे फ्रॉम अर्थ, and when light from sun reaches the earth, we know that sun is producing spherical wavefront, and only a part of spherical wavefront will fall. When part of spherical wavefront, only a small part of spherical wavefront of very large radius, when it falls on earth, पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्या खूप मोठ्या स्पेरिकल वेवफ्रंटचा एक छोटासा भाग पडतो. आणि आपल्याला माहित आहे की जर आपण खूप मोठ्या स्पेरिकल वेवफ्रंटचा छोटासा भाग घेतला तर तो भाग कसा असतो? प्लेन वेवफ्रंट. कसा असतो? प्लेन. म्हणून आपल्याला इथं सांगता येईल द शेप ऑफ वेवफ्रंट ऑन द अर्थ फॉर सनलाइट इज प्लेन. फॉर सनलाइट इज व्हॉट? प्लेन. तर प्लेन ह्या एवढ्या एकाच शब्दासाठी तुम्हाला 1 मार्क आहे. तर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? The shape of wavefront on earth for sunlight is plane. For sunlight it is plane. Now look at this question number 2. दूसरा प्रश्न बघा काय? In second question, in Young's double slit experiment, if there is no initial phase difference between the light from the two slit, a point on the screen corresponds to fifth minimum. Corresponds to what? Fifth minimum. Then what is the path difference? लक्षपूर्वक बघा. In Young's double slit experiment, if there is no initial phase difference, initial phase difference शून्य आहे. Between the light from two slit, a point on the screen corresponds to काय दिलेलं आहे? Fifth minimum. आता path difference between, path difference for dark band, काय पाथ डिफरन्स फॉर डार्क बँड? डेल्टा एल इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असते? डेल्टा एल इज इक्वल टू 2n-1 into lambda by 2. Here n represent the number of band. Here for fifth minima we can put n is equal to 5. For fifth minima n is equal to 5. This is the condition for what? Path difference. Path difference between the two light waves arriving at a point where dark band is formed, it is delta L is equal to 2n-1 into what? Lambda by 2. Delta L is equal to 2n-1 into lambda by 2. N represent the number of dark fringe. Here in the example, fifth dark fringe is given. Fifth minimum means fifth dark band. So 2 into 5 minus 1 lambda by 2 म्हणजेच काय येईल ते? 9 lambda by 2. It is what? 9 lambda by 2. So the path difference, it is equal to 9 lambda by 2. Path difference is what? 9 lambda by 2. Now look at the third question. What is that third question? The two coherent sources whose intensity ratio is 25:1. Two coherent sources whose intensity ratio is what? 25:1 produces interference fringes. Calculate the ratio of amplitude of light waves coming from them. We know we are given I1 upon I2, ratio of intensity 25:1. 25:1. Now we know that intensity is directly proportional to square of amplitude. Intensity is directly proportional to what? Square of amplitude. So I1 by I2 is equal to what? 25/1. But I1 by I2 is equal to what? A1 square upon A2 square. As A1 square upon A2 square equal to 25/1. Taking square root on both sides, we will get A1 by A2 equal to 5/1, 5:1. Means the two coherent sources whose intensity ratio is 25:1, they will produce interference fringes and the ratio of their amplitude of light wave, it is 5:1. काय असेल? 5:1. Now look at the question number 4. काय question number 4? Why the two sources of light, they must
be of equal intensity to obtain well defined interference pattern. तर याचं लॉजिकल उत्तर काय? जर समजा when the two sources their intensities are not same. When intensity of two sources are not same means if I say I1 and I2, these are the intensity of two sources and they are not same. Intensity is directly proportional to amplitude. Means A1 is not equal to A2. And when the two light waves which are producing the interference pattern, if their amplitudes are not same, then the resultant interference pattern, yes here as per definition, in an interference, the point where crest of one light wave superpose over the trough of other, the resultant displacement at the point of superposition is what? It is vector sum of displacement due to two light waves. Vector sum of what? Displacement due to two light waves. And if the amplitude of two wave is not same, upper amplitude and lower amplitude, if it is not same, then the resultant amplitude is not zero. To get a dark point, the resultant amplitude it must be zero, and it is not zero when the two light waves they are having different amplitude, means they are having different intensity. तर लक्षात ठेवायचं, जर दोन लाईट वेव्स यांची इंटेन्सिटी सारखी नसेल म्हणजेच त्यांचा एम्प्लिट्यूड सारखा नसेल आणि दोन सोर्सेसचा एम्प्लिट्यूड सारखा नसला तर आपल्याला डार्क फ्रिंज मिळणार नाही. डार्क फ्रिंज मिळणार नाही याचाच अर्थ काय? पर्यायाने आपल्याला ब्राईट आणि डार्क बँडमध्ये कॉन्ट्रास्ट मिळणार नाही. तर या प्रश्नाचं उत्तर लिहिताना शब्दाची मर्यादा आहे. ते कसं आहे बघा की when two light sources must be of equal intensity to obtain well defined interference pattern. This is because कशासाठी? This is because only if intensity of two light sources are equal. जर दोन सोर्सेसची इंटेन्सिटी सारखी असली तर काय होतं? त्यामुळं the intensity of dark fringe is 0 and intensity of dark fringe हे 0 असल्यामुळं the contrast between bright and dark fringes will be maximum. जर आपल्याला ब्राईट आणि डार्क फ्रिंज मध्ये कॉन्ट्रास्ट मॅक्झिमम जर हवं असेल तर इंटरफरन्स पॅटर्न मध्ये ब्राईट फ्रिंज तर मिळेल तुम्हाला, एम्प्लिट्यूड सारखा असेल नसेल, इंटेन्सिटी दोन लाईट वेव्सची डिफरंट जरी असली तरी ब्राईट बँड मिळेल, ब्राईट फ्रिंज मिळेल. पण डार्क फ्रिंज जिचा इंटेन्सिटी 0 आहे असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर दोन सोर्सेस ऑफ लाईटची इंटेन्सिटी सारखी पाहिजे म्हणजेच त्यांचा एम्प्लिट्यूड हा सारखा पाहिजे. म्हणून टू ऑब्टेन वेल डिफाईन इंटरफरन्स पॅटर्न the two sources of light they must be of equal intensity. They must be of what? Equal intensity. तर मर्यादित शब्दामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पाचवा प्रश्न बघूया आपण. काय पाचवा प्रश्न? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड ऑप्टिकल पाथ? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन व्हॉट? फेज डिफरन्स आणि ऑप्टिकल पाथ इन टर्म्स ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. आता फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स यामधलं रिलेशन तुम्हाला माहिती आहे काय? फेज डिफरन्स डेल्टा फाय इज इक्वल टू 2 पाय बाय लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स डेल्टा एल इंटू व्हॉट? पाथ डिफरन्स डेल्टा एल. आता इथं बघा तुम्हाला माहिती आहे ओमेगा इक्वल टू काय असतं? 2 पाय एन. ओमेगा इक्वल टू व्हॉट? 2 पाय एन. म्हणजे हा जो राईट हँड साईड आहे इथं मी जर मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय एन केलं तर हा वर न्यूमरेटरमध्ये एन आणि हा डिनॉमिनेटरमध्ये एन. आता हे जे 2 पाय एन वर आहे ह्या 2 पाय एनच्या जागेवर काय लिहिता येईल मला? ओमेगा. आणि लॅम्बडा इंटू एन सी इज इक्वल टू एन लॅम्बडा. म्हणजेच लॅम्बडा इंटू एनच्या जागेवर काय लिहिता येईल मला? लॅम्बडा इंटू एनच्या जागेवर लिहिता येईल सी. आणि हे जे पाथ डिफरन्स आहे डेल्टा एल, इफ एन इंटू डेल्टा एक्स रिप्रेझेंट पाथ डिफरन्स, म्हणजेच याचा अर्थ असा झाला की फेज डिफरन्स इज इक्वल टू डेल्टा फाय इज इक्वल टू ओमेगा अपॉन सी इंटू एन डेल्टा एक्स. गफलत करून घेऊ नका. एन म्हणजेच नंबर ऑफ फ्रिंजेस,
डेल्टा एक्स म्हणजेच फ्रिंज विड्थ. म्हणून एन डेल्टा एक्स हे जर मी असं सांगितलं की ही एक डार्क बँड आहे, ही ब्राईट बँड आहे, पुन्हा हे डार्क बँड आहे, पुन्हा ब्राईट बँड आहे, पुन्हा डार्क बँड आहे, टोटल प्रत्येक बँडची बँडविड्थ मी जर डेल्टा एक्स घेतली आणि नंबर ऑफ फ्रिंजेस किती घेतले मी एन, तर एन डेल्टा एक्स हा काय होईल पाथ डिफरन्स. सो एन डेल्टा एक्स इज पाथ डिफरन्स अँड ओमेगा बाय सी. ओमेगा म्हणजेच काय असतं 2 पाय एन डिवायडेड बाय सी, 2 पाय एन डिवायडेड बाय सी. तर आता या सी बाय एन हा जो एन आहे एन बाय सी इज इक्वल टू 1 बाय लॅम्बडा म्हणजेच काय होतं हा 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एल म्हणजेच 2 पाय बाय लॅम्बडा इंटू एन डेल्टा एक्स. म्हणजेच फायनल रिलेशन नवीन रिलेशन तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आता फेज डिफरन्स डेल्टा फाय इज इक्वल टू ओमेगा अपॉन सी इंटू एन डेल्टा एक्स वेअर एन डेल्टा एक्स इज पाथ डिफरन्स. एन डेल्टा एक्स इज व्हॉट पाथ डिफरन्स. 6व्या प्रश्नाकडे वळूया आपण. काय तो 6वा प्रश्न. लुक ॲट दिस. व्हॉट शुड बी दी स्लिट विड्थ टू ऑब्टेन प्रोनाउन्स्ड डायफ्रॅक्शन with a single slit illuminated by a light of wavelength lambda. Quite simple. Single slit in order to obtain pronounced diffraction by using what? Single slit illuminated by a light of wavelength lambda. So it must be of the order of what? Wavelength lambda. So to obtain the pronounced diffraction with a single slit, the slit width should be of the order of wavelength lambda. तर याला फक्त एकच शब्द ऑफ द ऑर्डर ऑफ वेवलेंथ लॅम्बडा, याला तुम्हाला 1 मार्क मिळेल. 7वा प्रश्न बघूया आपण. काय 7वा प्रश्न. व्हॉट मस्ट बी द रेशो ऑफ स्लिट विड्थ. रेशो ऑफ काय विचारलं त्याने स्लिट विड्थ टू द वेवलेंथ फॉर ए सिंगल स्लिट in order to have first diffraction minima at 40 degree. First diffraction minima at what? 40 degree. तर फर्स्ट डायफ्रॅक्शन मिनिमासाठी तुम्हाला माहिती आहे काय रिलेशन. फॉर फर्स्ट डायफ्रॅक्शन मिनिमा काय असतं ए साइन थिटा इज इक्वल टू लॅम्बडा किंवा साइन थिटा इक्वल टू लॅम्बडा बाय ए. साइन थिटा इज इक्वल टू व्हॉट लॅम्बडा बाय ए. ॲक्च्युअली एन साइन थिटा 1 इक्वल टू लॅम्बडा बाय ए. एन नंबर ऑफ whether it is first minima or whether it is second minima. So n sin theta 1 is equal to lambda by a and given angle theta is equal to what? 45. So sin 45 is equal to lambda by a, but sin 45 is what? 1 by root 2. sin 45 is what? 1 by root 2. लक्षात घ्या इथे आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे रेशो ऑफ कशाचा रेशो विचारलेला आहे रेशो ऑफ स्लिट विड्थ टू द वेवलेंथ. A is slit width, so A divided by lambda, what we have to find? Ratio of slit width to the wavelength A divided by lambda is equal to हा 1 by root 2 आहे lambda by A म्हणून A by lambda काय होईल root 2 divided by 1. रूट 2 डिवायडेड बाय 1. तर 7व्या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे रूट 2 डिवायडेड बाय 1. कंडिशन काय तुम्हाला फक्त कंडिशन फॉर फर्स्ट डायफ्रॅक्शन मिनिमा n sin theta 1 इक्वल टू लॅम्बडा बाय ए. n sin theta 1 इक्वल टू लॅम्बडा बाय ए हे माहित पाहिजे. n इज इक्वल टू 1 देअरफॉर sin theta 1 इक्वल टू लॅम्बडा बाय ए. आणखीन लक्षात ठेवायचं ए हा काय इथं स्लिट विड्थ. ए काय स्लिट विड्थ. प्रश्नात तुम्हाला रेशो ऑफ स्लिट विड्थ टू दॅट ऑफ वेवलेंथ विचारलेलं लॅम्बडा बाय ए नाही. तुम्हाला प्रश्नात काय विचारलेलं आहे ए एस टू लॅम्बडा अँड दॅट कम्स टू बी इक्वल टू रूट 2 बाय 1. धन्यवाद.